नमस्कार. आज आपण करणार आहोत पालकापासून बनवलेली समोसा पुरी. तर ही पुरी तुम्ही चहासोबत खाऊ शकता किंवा मुलांना मधल्या वेळेत खाण्यासाठीही देऊ शकता. अतिशय हेल्दी पौष्टिक अशी ही पालकापासून बनवलेली समोसा पुरी आहे. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, सोबतच कमेंटही करा. तर ते पूर्णतः फ्री आहे. तर आज आपण पालकापासून ह्या छोट्या छोट्या अशा समोशाच्या साईजच्या किंवा आकाराच्या अशा पुऱ्या बनवणार आहोत. त्याकरता इथं मी पालकाचे 15 ते 20 पाने घेतलेले आहेत. तर ते पाने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. थोडीशी कोथिंबीर आणि 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. तुम्ही जर अगदी लहान मुलासाठी करत असाल तर हिरव्या मिरच्या नाही टाकल्या तरीही चालतं. तर सगळ्यात अगोदर आता आपण ही पालकाची पाने बारीक चिरून घ्यायची आहेत आणि चिरल्यानंतर आपल्याला ते मिक्सरमध्ये त्याची बारीक अशी पेस्ट पण बनवून घ्यायची आहे. सोबतच कोथिंबीर पण चिरून घ्यायची आहे आणि हिरव्या मिरचींचे पण मोठे मोठे तुकडे करून टाकायचे आहेत. तर अशा पद्धतीने हे जर पालकाच्या पुऱ्या आपण बनवून ठेवल्या तर ह्या 8 ते 15 दिवस छान राहतात, खराब होत नाहीत अजिबात आणि खायला तर त्या अगदी भन्नाट लागतात. त्यामुळे अशा पद्धतीने हे पालकाच्या पुऱ्या तुम्ही नक्की करून बघा. तर आता हे सगळं साहित्य आपण मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे. तर सुरुवातीला याच्यामध्ये मी थोडेसे अर्धा चमचा जिरे घातलेले आहेत. आता हे आपण सुरुवातीला पाणी न घालता मिक्सरमध्ये तसंच फिरवून घ्यायचं आहे. त्यानंतर थोडंसं पाणी टाकून याची बारीक अशी पेस्ट करायची आहे. पण आपल्याला याच्यामध्ये खूप जास्त असं पाणी घालायचं नाही. तर ही पेस्ट बनवताना खूप जास्त पाणी आपल्याला याच्यामध्ये घालायचं नाही आहे. आणि ह्या पुऱ्या करण्याकरता इथं मी 1 कप एवढा रवा घेतलेला आहे. तर रवा कपामध्ये अगदी गच्चा असा भरलेला आहे आणि 1 टीस्पून एवढे ओवा मी याच्यामध्ये हातावर चोळून टाकलेला आहे. तसंच 1 मोठा चमचा पांढरे तीळ टाकलेले आहेत आणि चवीपुरतं मीठ. आता याच्यामध्ये मी 4 टेबलस्पून एवढं तेल कडकडीत गरम करून टाकलेलं आहे, परंतु ते एडिटिंग करताना माझ्याकडून डिलीट झालेलं आहे. तर ते तेल टाकून हे छानपैकी रवा मिक्स करून घ्यायचा आणि त्यानंतर त्याच्यामध्ये आपण ही पालकाची पेस्ट टाकून घ्यायची आहे. तर पालकाची पेस्ट टाकल्यानंतर हा रवा आपल्याला कणकेप्रमाणे मळून घ्यायचा आहे. आणि जर तुम्हाला याच्यामध्ये जर हे मिश्रण पातळ दिसलं तर याच्यामध्ये आणखी थोडासा रवा तुम्ही टाकू शकता. मी इथे 3 ते 4 टेबलस्पून एवढा रवा परत जास्तीचा टाकून घेतलेला आहे. आता हे मिश्रण आपण 15 ते 20 मिनटं भिजत ठेवायचं आहे. म्हणजे रवा छान पाणी शोषून घेतो आणि हे पीठ घट्ट होतं. तर आता याच्यावर आपण झाकण ठेवून हे ठेवून देऊया. आता जे पुऱ्यांसाठी मसाला लागणार आहे त्याकरता 1 चमचा लाल तिखट घेतलेला आहे, 1 टीस्पून एवढं धनेपूड, 1 टीस्पून एवढा जिरेपूड आणि 1 टीस्पून एवढा चाट मसाला घेतलेला आहे. तर हे मसाले तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त घेऊ शकता आणि अगदी चवीपुरतं थोडंसं मीठ टाकलेलं आहे. हे सगळं मिक्स करून आपण बाजूला ठेवून द्यायचं आहे. जेव्हा पुऱ्या आपण तळून घेऊ त्यावेळेस आपल्याला हे लागणार आहे. आता हे पालकाचं आणि रव्याचं तयार पीठ आपल्याला परत एकदा छान थोडंसं मऊ करून घ्यायचं आहे. आता खूप जास्त वेळेला मळायची गरज नाही आणि आपण चपाती ज्याप्रमाणे लाटतो तितकंच पीठ आपल्याला हे घेऊन लाटून घ्यायचं आहे. खूप जाड नाही आणि खूप पातळ नाही, असं मध्यम साईजच्या म्हणजे आकाराच्या आपल्याला याची चपाती लाटून घ्यायची आहे. आणि हे लाटताना आपल्याला पिठाचा किंवा तेलाचा वापर करायची अजिबात गरज नाही, कारण आपण याच्यामध्ये तेलाचं जे मोहन घातलं होतं त्यामुळे आपल्याला याला पीठ किंवा तेल लावायची गरज पडत नाही. आणि पोळपाटाला तुम्ही बघू शकता अजिबात हे पीठ चिटकत नाही आहे. तर आता अशा पद्धतीने लाटून घेतल्यानंतर तुम्ही त्याची साईज बघू शकता आणि साईडने आपल्याला थोडंसं कट करून घ्यायचं आहे.
आणि अशा पद्धतीने याच्या मोठ्या मोठ्या पट्ट्या अगोदर कापून घ्यायच्या आणि त्यानंतर याचे त्रिकोणी आकारात आपल्याला छोट्या छोट्या पुऱ्या कट करून घ्यायच्या आहे। तर अशा वेगळ्या आकाराच्या जर आपण ह्या पुऱ्या बनवल्या तर मुलं अगदी आवडीने खातात। काहीतरी वेगळं किंवा नवीन त्यांना खायला भेटल्याचा आनंद मिळतो। आणि अशाच पद्धतीने राहिलेल्या सर्व पिठाच्या आपण ह्या छोट्या साईजच्या पुऱ्या कट करून घ्यायच्या आहेत। आता ह्या तयार झालेल्या पुऱ्या आपण एका प्लेटमध्ये काढून घ्यायच्या आहेत आणि अशाच पद्धतीने राहिलेल्या पिठाच्या पण आपल्याला ह्या पुऱ्या बनवून घ्यायच्या आहेत। तर तुम्ही बघू शकता अगदी मस्त अशा कलर ह्या पुऱ्यांना आलेला आहे। तेल छान कडकडीत तापलं की त्याच्यामध्ये सुरुवातीला एक पुरी तळून बघायची, म्हणजे तेल तापलं की नाही आपल्याला कळतं। आणि त्यानंतर अशा पद्धतीने ह्या सगळ्या पुऱ्या टाकून घ्यायच्या आहेत। तर एका वेळेस कढईमध्ये मावतील एवढ्याच आपल्याला ह्या पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत। खूप जास्त पुऱ्याही टाकायच्या नाही, कारण जर जास्त पुऱ्या टाकल्या तर तेलाचं टेम्परेचर कमी होतं आणि मग पुऱ्या तेलकटही होतात आणि व्यवस्थित तळतही नाहीत। त्यामुळे थोड्या थोड्याच पुऱ्या आपल्याला ह्या तळून घ्यायच्या आहेत। तर तुम्ही इथं बघू शकता अगदी टम्म अशा ह्या पुऱ्या फुगलेल्या आहेत। आणि पूर्ण थोडासा लालसर कलर आला की आपल्याला ह्या पुऱ्या काढून घ्यायच्या आहेत। तर आता अशाच पद्धतीने राहिलेल्या सगळ्या पुऱ्या आपण तळून घेणार आहोत। तर असं हे झटपट पद्धतीची ही रेसिपी खूप खायलाही खूप छान लागते आणि चहासोबत तर ती खूपच टेस्टी लागते। तर आता इथं माझ्या सगळ्या पुऱ्या तळून झालेल्या आहेत आणि तुम्ही बघू शकता अगदी मस्त कडकडीत अशा ह्या पुऱ्या झालेल्या आहेत। त्या अजिबात लूज पडत नाहीत। तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून सांगा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल बटनही प्रेस करा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळतं। आणि आपण जो मसाला तयार केलेला होता तो पण आता ह्या पुऱ्यांना आपण लावून घेऊया। तर तुम्ही बघू शकता अगदी खुसखुशीत अशा ह्या पुऱ्या तयार झालेल्या आहेत। तर पुऱ्यांना मसाला कशा पद्धतीने लावायचं ते आता बघूया। तर इथं मी थोड्याच पुऱ्यांना हा मसाला लावणार आहे, तुम्ही सगळ्या पुऱ्यांनाही लावू शकता। तर पुऱ्यावरती असा मसाला टाकायचा आणि अशा पद्धतीने त्याला हलवून घ्यायचं आहे। ह्या पुऱ्या गरम असताना जर तुम्ही त्याला मसाला लावला तर तो खूप चांगल्या पद्धतीने त्याला चिटकतो आणि मस्त अशी टेस्ट येते। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, तसेच बेल बटनही प्रेस करा, त्यामुळे नवीन व्हिडिओचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळते। परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार।